नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. तर उद्याच्याला गावाकडे जायचंय, तर गावाकडे जाण्यासाठी तयारी करायला लागलोय. अजून कपडे बिपडे नाही घेतले, थोड्या वेळाने जाईल कपडे घ्यायला, म्हणजे ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी सुट्टीवर होतो, का तर उद्याच्याला गावाला जायचंय म्हणून. आणि हे बघा, इथं 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 दिव्याची तयारी चालू आहे. पुलाव भात बनवण्याची. इथं बटाटा वाटाणा आहे, कांदा आहे, कांदा आहे, टमाटर आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे, आणि इथं थोडासा राईस आहे. आणि हे दिव्याने आवरलंय. आज गुरुवार असल्यामुळे हिचा उपवास आहे. आणि माझी पोरगी तिथं बसली आहे, आपल्या सगळ्यांची लाडकी त्रिशा. त्रिशा त्रिशाला उलटी टाकली का तर हे रडत होती इतक्या वाटू, हिला सरळ टाकायची. हा इथं. तर उद्याच्याला आपल्याला गावाकडे जायचं आहे, त्याची तयारी अजून नाही झाली. आता फक्त माझे कपडे घ्यायचे राहिलेत. आणि त्रिशाला असा असा बॉबकट मारता, असा बॉबकट ही करणार आहे, असा गोल राऊंडचा बॉबकट मारणार आहे त्रिशाला. त्यासाठी पण पार्लरमध्ये जायचंय. आणि दिव्या इथं बनवायला लागली. उद्याच्याला गावाकडे जाण्याचं रिझन म्हणजे मी उद्याच्याला सांगेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. आत्ताचा ब्लॉग फक्त तयारीचा असणार आहे, तर पूर्ण ब्लॉग बघा. तर हे बघा, कुकर गरम करायला ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये तेल टाकायला लागले. इथे लसूणचे ठेचून घेतलेलं आहे लसूण. आणि हे तेल 2 ते 3 पळी तेल. आणि आज मी सुट्टीवर असल्यामुळे आज स्पेशल मेनू आहे. प्रत्येक मी सुट्टीवर असल्याच्या नंतर हिच्या महागा लागावं लागतं, मला बनवून दे, हे बनवून दे. पण आज पुलाव तिने ना सांगता मला बनवला आहे. आणि हे बघा किती वाजल्यात, आत्ता वाजल्यात 12. हे माझी आंघोळ झाली आत्ता इतक्यात आंघोळ केली. आज सुट्टी होती म्हणून जरा उशिरा उठलो. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला पण संध्याकाळी आणायला जायचंय, तर आपण त्याचा पण व्हिडिओ शूट करणार आहे. तर हे बघा, कांदा टमाटर आपण चांगलं कुकरमध्ये तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. त्याला चांगलं कलर सुटतो तर. आणि हिरवी मिरची पण आहे, तेल जिरं सगळं टाकलं याच्यामध्ये. आता याला लालसर त्याला छान असं भाजून घ्यायचं. हा, छान असं याला भाजून घ्यायचं. मी आता पिवळाच भात बनवते, आपला पुलाव राईस बनवते आपल्या घरच्या पद्धतीने. घरात जेवढं सामान आहे त्या हिशोबानेच बनवायला. आणि त्रिशा बघा आज किती शांत बसली, तिच्या तोंडावर अशी बसली. आणि इकडं चाललंय. त्रिशा, तू पण पुलाव राईस खाणार ना रे? त्रिशा, तू खाणार ना पुलाव? खाणार ना तू? नको म्हणते. तिने सकाळीच नाचणी खाल्ली, नाश्ता केला तिने नाचणीचा. आणि माझा नाश्ता फार 12 वाजता. तर आता ह्याच्यामध्ये सगळं भाजून झालेलं आहे. आता वाटाणे बटाटे टाकू. हे बघा, आत्ता स्मेल लय भारी यायला लागलाय. वाटाणे बटाटे टाकल्याच्या नंतर कांद्याचा यायला मस्तपैकी. हे बघा, तांदूळ धुवून टाकायचे. आणि आता ह्याच्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ धुवून जाणार आहेत. 3 पाण्याने स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे. स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे, तसं मला नाही वाटत गरज आहे, पण तरी सुद्धा. कोल्हम आहे तांदूळ. ओके, कोल्हम काय काय म्हणतात, काय गाणं होतं ती? तर हे बघा, तांदूळ वगैरे टाकलंय. आणि किती तांब्या पाणी टाकणार आहे तू? 1.5 तांब्या पाणी. जेणेकरून पाण्यासारखं झालं तरी चालेल किंवा सुक्का झालं तरी चालेल. आणि मला मुळात पाण्यासारखंच भात आवडतं, म्हणून मी यात पाणी थोडं जास्त टाकलं. ठीक आहे. आता यामध्ये येईल कोथिंबीर. हे बघा, त्याच्यामध्ये कोथिंबीर आली मस्तपैकी. असेच चिरून तुम्ही पण टाकत जा कोथिंबीर. त्यानंतर 3 ते 4 शिट्यांमध्ये गॅस बंद करून टाकायचा. पहिली शिटी झाली की गॅस थोडा बारीक करायचा आणि वाफेवर शिजवून घ्यायचा भात. आणि थोड्या वेळाने परत मोठा करायचा गॅस. तर हे बघा, आता आमची त्रिशा तिच्या हायकल हे बघ कशी बघायला लागली. ते जरा रडत होती त्याच्यामुळे घेतली. लय वेळ झालं उलटी टाकली होती तिला. तिच्या थेरपीच्या मॅडमने सांगितलेलं की तिला सारखे उलटी टाकायची.
5च मिनिटं झालते 5च मिनिटं झालते. त्याच्या अगोदर मामा घेऊन बसले होते. हे बघा तिच्या ऐकत हाय म्हणायचं. हॅलो सगळ्यांना नाही म्हणत. आता तिचा मूड नाही हॅलो वगैरे काय म्हणायचा. ती नंतरून तुम्हाला गाणं म्हणून दाखवल. होय गाणं म्हणून दाखवणार ना? दाखवणार का गाणं म्हणून? नाही आता तिचा बिलकुलच मूड नाही. काहीच बोलायचा मूड नाही तिचा. नाही काय म्हणायचं का तुला? काय नाही म्हणायचं का? काय करावं? ती आता झोपणार आहे. होय ना मग? झोप. तू झोपणाला आता तू झोपणाला आहे. आता उद्या गावाकडे जायचे. आज नाव करायची काय? आंघोळ घालणार नाही ना? नाही उद्या जाताना आंघोळ घालून नेऊ ना. परवा तिला आंघोळ नाही घालता येणार. उद्या घालू तिला आंघोळ. आणि आता इथं त्रिशाची मम्मी आहे. इथं भांडी घासती. हॅलो कर. हॅलो. फोनवर नाही कोण बोलत आहे. दाखव कॅमेरा मला बोलायचंय. आज काय झालं, मी कपडे धुवायला बसले होते. मला या भिकारीने माझ्या खिशातून 10 रुपये चोरले. नाही छान 10 रुपये भेटले. तर हे किती वेळ माझ्या मागे लागले होते, मला पैसे दे म्हणून. 10 रुपये पण लय इम्पॉर्टंट आहेत. किती काम 10 रुपयाने होते. माझ्या पुरीचं डायपर आलं असतं 10 रुपयात. आणि ही या बाईने चोरले. हीच आहे ती. किती चिंगूस आहे. हीच 10 रुपये पण हीच सोडत नाही. हीच आहे ती बाई जिने 10 रुपये चोरलेत. 10 रुपये पण सोडत नाही. 10 रुपये चोर. आत मस्त तयार झालेला आहे. म्हणजे स्मेल तर लय भारी ती. एकदा टेस्ट करू. स्मेल समजे मीठ कसं व्यवस्थित आहे ना. मीठ व्यवस्थित आहे. आता झालीस तू चांगलं शुगर. हे बघ. तर हे बघा दिव्याचा आज उपास आहे. तर दिव्या खिचडी खाती. हिनं आत्ता बनवली खिचडी. 2 वाजल्यात आणि त्रिशा झोपली. खूप वेळ ट्राय करत होतो. आवरली वगैरे रडले आणि झोपून घेतलं तिने. आणि ते आता फ्री झाली खिचडी खाती. आणि मला पण आता ठसका लागला. तर गाईस हे बघा संध्याकाळ झाली. रात्रीचे 10 वाजल्यात. 11 वाजल्यात. ह्यांनी काय मध्यंतरी व्हिडिओ नाही काढले आणि म्हणून काय कपडे वगैरे आणले. 100 दुकानं फिरलो. एक सुद्धा ड्रेस नाही चांगला. हारमोनी घ्यायला गेलो तर खरं तर माईला. पण हे बघा एक आणलं होतं. गाईस माही पण आली आहे. माहीला पण न्यायचं आपल्याला गावाकडे. वडकी इकडे तिच्या मम्मी पप्पा नाही आले कारण तिची लहान बहीण आजारी आहे. त्याच्यामुळे बघा ती पण आली. आता तिला पण गावाकडे न्यायचंय. आणि हे बघा हे माईला कपडे घेतले. जीन्स पॅन्ट इथं पण एक आहे. वाव ही जीन्स खरंच छान आहे हो. मस्त आणली. एक घेतलंय आणि एक पाडगला घेतलंय. अच्छा. हा शर्ट. शर्ट दाखवा बर. हा छान घेतलाय. मस्त. कोणाची चॉईस एवढी? ही माझी चॉईस. आणि ही अक्षयची. हा ती पण छान आहे. पण त्याच्यापेक्षा मला ती आवडली. जरा वेगळा पॅटर्न आहे काहीतरी. हे बघा हे 2 हिला घेतल्या ते. आमच्या माईला जास्त फ्रॉकी वगैरे आवडत नाही. ती नाही घालत. तिला असलेच कपडे आवडतात. ते रिलॅक्स वाटतं हो तिला. त्याच्यामुळे हो की नाही ग माई? मग माई उद्या शाळेला सुट्टी आहे का ग? तर आता गावाला जाणार आहे आम्ही. मित्रांनो आपल्याला उद्या सगळ्यांना गावाला जायचंय. गावाकडे लग्न आहे. म्हणजे कोणाचं लग्न आहे काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच समजेल. आम्ही सकाळी सांगितलंय. नाही सांगितलंय ह्यांनी. सांगितलंय मी नाही. मामाचं लग्न. मामाचं लग्न आहे. मला पण नव्हतं माहिती कोणाचं लग्न आहे. आणि आमची लाडकी त्रिशा पण बघा इकडे काय ती आहे. हे बघा आणखीन झोपलेली नाहीला नाचणी वगैरे चारली आहे. आणखीन जागी आहे. मग मम्मा काय म्हणतीये? तुझी बहीण कशी आहे बाळा? ताप आलाय. हो का? ती आली तेव्हापासून पाणीच पिती. आणि तुमचे दाखवा की कपडे. आहो माझे दाखवायचे आहे.
आता माझीच बारी आहे. आमच्या त्रिशाला आणले ग नवीन कपडे. त्रिशाला आहे भरपूर कपडे आले. आणून काय आणलाय शर्ट चेक्सचा. तुम्ही तर म्हटले होते सगळा प्लेन आणणारे. व्हिडिओज बनवते मी. हा उलट चांगला आहे का शर्ट? मला नाही आवडलं एवढा. अक्षयची चॉईस आहे. अच्छा हा, मग दादांची चॉईस आहे म्हटलं भारी हाय बाबा. मला वाटलं तुमची चॉईस आहे. चॉईस नाही, माझ्या कुठली चॉईस नाही. नाही खरं शर्ट छान आहे. मी आपली मस्करी करत होते कारण हा वेगळा पॅटर्न आहे, यांच्याकडे असा शर्ट पण नाहीये. हा आहे दुसरा. ही आहे मम्मीची चॉईस. हा पण छान वाटतोय हो, जरा वेगळा पॅटर्न आहे. छान आहे ना हा पण. हा आहे 3 आणले. वाव, हा तर सेम कलर आहे. अहो थोडा वेगळा कलर आणायचा. हा पॅटर्न सेम वेगळा आहे पण कलर सेम आहे. सेम कलर नाही, सेम नाही अजिबात नाही. आले डार्क आहे. गाइस कमेंट करून नक्की सांगा. तो पूर्ण प्लेन आहे आणि हा बघा तुम्ही कसं आहे. हे दोन्ही कलर सेम आहेत का? अजिबात नाही. दोन्ही पॅटर्न छान आहे तसं नाही, पण मला जास्त तर तो खालचा हा दोन्ही आवडले. मला 3 आवडले. तो चेक्स वाला पण छान आहे. अरमानी. वा, ह्याच्यावर घाला अरमानी. हो का, हा जो शर्ट आहे ना ह्याच्यावर अरमानी एकच नंबर दिसेल. लग्नात कोणतं घालणार आहे तुम्ही? हे घालू, हे 2 कॉम्बिनेशन घालू का? अयो हा घालू. ह्या दोन्ही पैकी कुठलं कॉम्बिनेशन उद्याच्याला मी लग्नाला घालू का? तर एक जे ही आहे शर्ट पॅन्ट एक घालायची आपल्याला गुढीपाडव्याला आणि उद्याच्याला लग्नाच्या साठी. मी सांग का लग्नात तुम्ही कोणता घाला? कुठला घाले? हा वाला. मी ऑडियन्सला विचारले तुला. ऑडियन्स पण हेच सांगणार आहे की हा चेक्स वाला शर्ट आणि ही पॅन्ट घाला. ठीक आहे, तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यानंतर ठरवा. तर फायनली आपला शर्ट पॅन्ट वगैरे ह्यांनी आणलंय. म्हणजे ही तयारी आहे गावाला जायची. बरं तुला नाही हो का? असं कशाला केलं रे? माईने त्रिशाला रडवलं. बर नाही ग जाऊ दे, माहिती दे. तर आता हे गावाला जाण्याची तयारी झाली. माझे तर आणखीन काहीच नाही. मला काय घालायचं हे पण मला माहिती नाही, पण जाऊ द्या. फायनली ह्यांना 2 वर्षानंतर कपडे घेतले ते. सांगू का? हा इकडे असं जरा मागं होऊन सांगा. हा हो सांगा. 1 2 3 स्टार्ट. हा सांगा की साडी घालणार आहे. ओके मॅडम ओके. आमची आहे ना, एक मिनिट, आमची माई खूप छान आहे. साईडला बघा. मम्मा ती रडती ग. आणि उद्याच्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच्याला आम्ही कुठल्या गाडीने जाणार आहे ना हे बघण्यासारखं आहे. हो आम्ही ते आता नाही सांगणार, आता नाही रिक्षाने नाही जाणार, आपण कार मध्ये जाणार आहे. आपली कार आणली. तुला मी म्हणलं होतं का काय नाही? माहिती नव्हतं सांगायचं म्हणलं होतं ना. नाही हो, कार मध्ये जाणार आहे. कार बुक केली, ओला बुक केली. हो तर आम्ही खरं तर रिक्षाने माईला जाणार आणलेत आहे. की हो का, माईला किती छान छान कपडे आणले. ताई म्हणती मी काय घालू हो का. 2 ड्रेस आणले, 2 शर्ट 2 पॅन्ट. त्याच्याकडे घालता येतात का तुला? येतात मला. असं काय आहे का की जे मला येत नाही? आहे ना, तुम्हालाच येत नाही. सांग बरं का आहे असं काय? का आहे? मी तुमच्यासाठी थांबा मम्मा, मी तुमच्यासाठी आहे ना वाटाणा बटाट्याची भाजी केली मस्त सुकी. गुखावा करताय. तर आता आपली सगळ्यांची तयारी झालेली आहे. मस्त कपडे बिपडे पण घेतलेत. माहीला कपडे घेतलेत, मला कपडे घेतलेत. त्रिशासाठी पहिलेच कपडे घेतलेले होते का, तर त्रिशाला आता काय नाही घ्यायचं. तर मी काय घालणार आहे हे माझं आणखीन काय डिसाईड नाहीये. अगं साडीच घालणार आहे, पण कोणती साडी घालणार काय घालणार हे माझं काय डिसाईड नाही. ज्यावेळेस मी साडी नेसेल गावाकडे त्यावेळेसच तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेल की मी साडी कोणती घातली आहे किंवा काय. ओके,
तर आता रात्र झाली आहे, सगळे तुम्ही पण झोपा, आम्ही पण झोपतो, आराम करतो. आमची त्रिशा पण खूप थकली आहे. चला भेटूया नेक्स्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.